संभाजीवीराने मोगलांच्या कब्जातील एक महत्त्वाचा किल्ला अक्षरशः दिव्य करून जिंकला होता। हा गड जिंकून स्वराज्यात दाखल करून आपली वादात सापडलेली पाटीलकी देखील या वीराने परत मिळवली होती। या धाडसी महारवीराची शौर्यगाथा पुराव्यानिशी त्याच काळी झालेल्या एका निवाडापत्रातून नमूद झालेली आहे। महत्त्वाचे म्हणजे या महारवीराची शिवकालीन स्मृतिप्रतिमा किंवा वीरमूर्ती आणि संभाव्य समाधी देखील या निवाडापत्रासह, गड घेण्याच्या प्रसंगासह आणि समाधी स्थळासह या जबरदस्त पराक्रम करणाऱ्या महारवीराची शौर्यगाथा सादर होत आहे। इसवी सन 1689 शंभूराजांची औरंगजेबाने अत्यंत हाल करून क्रूरपणे शिरच्छेद करून हत्या केली। संपूर्ण मराठी मुलूक मोगलांनी यावर्षी व्यापला होता। मराठ्यांचे जवळपास सर्व किल्ले आता मोगलांच्या कब्जात गेलेले होते। या भयंकर अशा मोगली आक्रमणाविरुद्ध छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज आपले बळ एकवटून संघर्ष करू लागले। 1690 पासूनच त्यावेळी वरचढ चाललेल्या मोगलांच्या विरुद्ध मराठ्यांचा प्रचंड असा संघर्ष महाराष्ट्रात चालू होता। या परिस्थितीत मोगलांच्या ताब्यात असलेले किल्ले सोडवण्यासाठी मराठे जमेल त्या मार्गाने आणि जमेल त्या साधनाने जीवापाड प्रयत्न करत होते। मराठी मुलखातील सर्व जातीतील वीर शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यासाठी प्राणपणाला लावून स्वराज्य कार्यात स्वतःला झोकून देत होते। याच काळात एक महारवीराने देखील एक जबरदस्त कामगिरी पार पाडली। एक महत्त्वाचा गडच या वीराने जिंकून स्वराज्यात दाखल केला। कशी घडली ही घटना? कोणता हा गड? हा गड जिंकण्याचा पराक्रम करणारा तो महावीर कोण आणि कुठल्या गावचा? या वीराचे वंशज आणि त्यांची समाधी कुठे आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतीलच। चला तर जाणून घेऊया संपूर्ण हकीकत। वाईच्या देशपांडे घराण्यातून हा महत्त्वाचा इतिहास नमूद झालेला कागद संशोधकांना मिळाला। वाईचेच इतिहास संशोधक श. ना. जोशी यांनी हा मजहर 1921 सालीच प्रकाशित केला आहे। तो प्रसिद्ध झाला आहे। भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे या नामांकित संस्थेच्या 7व्या संमेलन वृत्ताच्या पुस्तकात नागेपाडी गावच्या महाजूर नागनाथ पाटील यांनी त्यांच्या पाटीलकीच्या वादासंबंधी लिहून दिलेली हकीकत यात नमूद आहे। वाईचे देशमुख सूर्याजी पिसाळ आणि दत्ताजी पिसाळ यांच्यासह वाईचे देशपांडे, बावधन, पसरणी आणि वाईचे पाटील, वाईचे शेटे आणि चौधरी अशा महत्त्वाच्या वतनदारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या साक्षी आहेत। पहिला वाद इसवी सन 1700च्या काही वर्ष अगोदर, दुसरा वाद इसवी सन 1700 साली आणि शेवटचा वाद आणि निकाल इसवी सन 1753 साली झाला। यानुसार महाजूर महार पाटील यांचे म्हणणे सत्यसिद्ध होऊन त्यांच्या बाजूने नागेवाडीची पाटीलकीचा निकाल छत्रपतींनी कायम केला। यावेळी शिवछत्रपतींचे पंतू सातारकर छत्रपती रामराजे यांनी महाजूर पाटलांना वतनपत्र करून दिले आणि याच महजरातील हकीकतीच्या मजकुरातून नागेवाडीचा महार पाटलांचा पराक्रम आणि त्यांचे स्वराज्य कार्य प्रकाशात आलेले आहे। आता या महजरातील इतिहास पाहूया। वाई परिसरातील बावधन जवळच्या नागेवाडी गावची परंपरागत पाटीलकी ही नागनाथ महार यांची होती। त्यांनी नागेवाडीच्या नागवड सिद्ध देवाची पूजा अर्चा करून राहण्यासाठी दांडेघर आणि गोडवली या गावातील मोरोजी व चिंतामणी या गुरुवांना नागेवाडीला आणून स्थायिक केले। या गुरुवांनी नागेवाडीची पाटीलकी बळकवण्याचे कारस्थानच रचले। या गुरुवांनी नागनाथ महार पाटील यांचे मारेचुरे करून म्हणजे नागनाकांना ठार करून पाटीलकीचे वतन जबरदस्तीने आपल्याकडे घेतले। गुरुवांनी अनेकांना लाच देऊन हे प्रकरण दाबले आणि ते पाटीलकीचा अंमल करू लागले। नागनाथ पाटलांचे पुत्र महाजूर शेट्टी यांनी या अत्याचाराविरुद्ध आणि दंडशाही विरुद्ध स्वराज्याचे प्रतिनिधी परशुराम त्रिंबक यांच्याकडे तक्रार केली। प्रतिनिधींनी गुरुवांना बोलवणे धाडले पण गुरव आलेच नाहीत। मग प्रतिनिधींनी या भागातील माहितगार असलेले शेजारच्याच गावचे शिवधडे पाटलांना बोलवले। या शिवधडे पाटलांनी नागेवाडीची पाटीलकीचे वतन महाराजांचेच आहे अशी सत्याला स्मरून वाडवडिलांचा दाखला देऊन साक्ष शपथ दिले। तेव्हा परशुराम प्रतिनिधींनी नागेवाडीचे पाटीलकीचे वतन हे महाजूर पाटीलकीचेच असून गुरुवांचा पाटीलकीशी काहीही संबंध नाही असा निकाल देऊन पाटीलकी महाजूर यांना दिली। आता या निकालाप्रमाणे महाजूर हे आपली पाटीलकी चालवू लागले।
पण काही काळात गुरुवांनी या निकालाविरुद्ध थेट शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांकडेच तक्रार केली. छत्रपती राजाराम महाराज हे त्यावेळी रांगणा किल्ल्यावरती होते. हे साल होते इसवी सन 1700. छत्रपती राजाराम महाराजांनी नागेवाडी भागातील देशपांड्यांना बोलावून चौकशी केली. या देशपांड्यांनी सांगितले की नागेवाडीची पाटीलकी हे पूर्वापार महारांचेच वतन आहे. आता गुरुवांनी उपस्थित केलेल्या तंट्याचा निकाल लावण्याची आज्ञा छत्रपती राजाराम महाराजांनी परशुराम त्रिंबक प्रतिनिधींना दिली. तेव्हा परशुराम पंत प्रतिनिधींनी या बाबीचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी धारदिव्य नावाचा वाद निकाली काढण्याचा एक वेगळाच उपाय वापरला. इथे दिव्य म्हणजे काय ते थोडक्यात सांगते. दिव्य म्हणजे एखाद्या वादाच्या विषयात ठाम साक्षी पुरावे नसतील तर कोण खरा व कोण खोटा हे ठरवण्याचा एक प्रकार आहे. यामध्ये दैवी शक्तींवर विश्वास ठेवून सत्याची पारख करण्याचा हा त्या काळचा समाजमान्य असलेला असा हा मार्ग अवलंबिला जाई. यामध्ये रवादिव्य, नदीदिव्य, ज्योतिदिव्य असे काही प्रकार त्यावेळी प्रचलित होते. नदीदिव्य किंवा जलदिव्य म्हणजे ठराविक काळ पाण्यात राहून हे दिव्य करणाऱ्या व्यक्तीला काही त्रास झाला नाही तर तो खरा ठरेल. ज्योतिदिव्य मध्ये दिव्याची ज्योत ठराविक काळ सतत पेटती ठेवायला सांगितले जाई. या काळात दिवा विझला अथवा तो पेटता ठेवणाऱ्याला काही त्रास होऊ झाला तर तो खोटा आहे असे ठरविले जाई. रवादिव्य नावाच्या दिव्यात हाताला झाडाची पाने बांधून उकळत्या तेलातील लोखंडाचा तुकडा काढणे किंवा तापलेल्या धातूचा गोळा हातावर घेऊन ठराविक काळ ठेवणे याचा समावेश. ज्याच्या हाताला कुठे इजा होत नसे तो खरा आहे असा निकाल दिला जाई. हा आता यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लिखित ठाम पुरावे नसतील किंवा साक्षी पुरावेच संशयास्पद असतील तरच हा दिव्य करण्याचा मार्ग वापरला जाई. नागनाथ आणि त्यांचे पुत्र महाजूर यांच्या बाबतीत देखील असंच काहीसा प्रकार असावा. त्यांची पाटीलकी पूर्वापारची पिढ्यानपिढ्याची होती. हे जरी खरे असले तरी बहुविधा पाटीलकीचे वतनपत्र म्हणजेच सरकारी प्रमाणपत्र गहाळ झालेले असल्यानेच गुरुवांनी कट करून पाटीलकी सुरुवातीला बळकावली होती. त्या परिसरातील अनेक व्यक्तींनी नागेवाडीची पाटीलकी ही महारांचीच हे शपथपूर्वक सांगितलेले होते. त्यावरून पहिला निकाल महाजूर पाटलांच्या बाजूने दिला गेला होता. पण पुन्हा गुरुवांनी थेट छत्रपतींच्याच कडे तंटा नेला. याचे कारण कागदी पुरावा नसणे हेच दिसते. तसा ठाम पुरावा असता तर गुरुवांची अशी हिंमत कधीही झाली नसती. त्यामुळे या वादाचा निकाल लावण्यासाठी धारादिव्य वापरण्याचे ठरले. धारादिव्य म्हणजे एखादे अवघड कार्य ज्यात सशस्त्र लढाई करणे देखील अंतर्भूत आहे. ते पत्करून ते कार्य पूर्ण करून दाखविणे. जो हे दिव्य पत्करेल आणि करून दाखवीन तोच खरा असे ठरे. महाजूर पाटलांच्या प्रकरणात यासाठी जे धारादिव्य ठरले ते म्हणजे मोगलांच्या ताब्यात असलेला वैराटगड किल्ला जिंकून तो स्वराज्यात आणणे. गुरुवांनी हे धारादिव्य स्वीकारलेच नाही. कारण एकतर त्यांचा दावा खोटा होता आणि गड जिंकणे हे अत्यंत अवघड आणि जीवघेणे असे कार्य होते. ते महाजूर पाटलांनी मात्र हे धारादिव्य स्वीकारले. कारण एकतर सत्य त्यांच्या बाजूने होते आणि गड जिंकण्या इतके धाडस आणि आत्मविश्वास देखील या महाजूर पाटलांच्या मध्ये होता. त्यातच हे स्वराज्य कार्य म्हणजे आपल्याच मातृभूमीसाठी आपल्याच परिसरातील लोकांसाठी करायचे एक महत्त्वाचे आणि अभिमानास्पद असे कार्य होते. सातारा ते खंबाटकी या भूभागात घाटावरती साताऱ्याचा अजिंक्यतारा, सज्जनगड, पांडवगड, वैराटगड, चंदनवंदन, नादगिरी इत्यादी किल्ले सध्याला पुणे सातारा हायवेच्या डाव्या उजव्या बाजूला आहेत. यातील वैराटगड हा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला गड आहे. एक तर हा सातारा पुणे मार्गाच्या जवळच आहे. दुसरे म्हणजे शिवकाळापासूनच वाई या मोठ्या प्रांताचे मुख्य ठिकाण असलेल्या वाई शहराच्या अगदी जवळच हा किल्ला आहे. वाई शहराच्या दुसऱ्या बाजूला पांडवगड किल्ला आहे. 1675 साली शिवरायांनी अजिंक्यतारा किल्ल्यासह वाई भाग आपल्या स्वराज्यात जिंकून घेतला. वैराटगड पहिल्यांदा स्वराज्यात दाखल झाला. 1689 मध्ये औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांची हत्या केली आणि त्याच वर्षी जवळपास सर्व गड मोगलांनी घेतले होते.
त्यातच वैराटगड देखील मोगलांनी काबीज केला होता. वाईला मोगलांचे मुख्य ठाणे देखील स्थापन करण्यात आले. या बिकट परिस्थितीत देखील शंकरजी नारायण आणि परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी यांनी 1691च्या सुमारास वैराटगड जिंकून पुन्हा स्वराज्यात घेतला. त्यावेळी महाराष्ट्रात सुरू असलेला मोगल विरुद्ध मराठा हा संघर्ष पुढे जवळपास 20 वर्ष म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत चालूच होता. 1689 मध्ये मोगलांच्या प्रचंड दबावामुळे छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्र सोडून दूर तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याच्या आश्रयाला गेले होते. छत्रपती राजाराम महाराज 1698च्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये परत आले. खुद्द छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रात येऊन दाखल झाल्याने मराठ्यांचा उत्साह आता खूपच वाढला आणि ते दुप्पट जोराने मोगलांच्या विरुद्ध संघर्ष करू लागले. 1699 मध्ये औरंगजेब स्वतः अफाट फौज घेऊन मराठ्यांचे महत्त्वाचे किल्ले काबीज करायच्या मोहिमेवरती निघाला. प्रचंड मोगली सैन्यासह औरंगजेब सातारा परिसरात दाखल झाला. नोव्हेंबर 1699 मध्ये कराड जवळचा वसंतगड किल्ला मोगलांनी काबीज केला. डिसेंबर 1699 मध्ये या भागातील सर्वात महत्त्वाचा असलेला साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यालाही मोगलांच्या प्रचंड सैन्याचा कडक वेढा पडला. खुद्द औरंगजेब या लाखोंच्या मोगली फौजेचे आणि त्या वेढ्याचे नेतृत्व करत होता. चंदनवंदन, नाथगिरी, वर्धनगड या किल्ल्यांच्या परिसरात मोगल आणि मराठ्यांच्या सततच्या लढाया सुरू झाल्या. अजिंक्यताऱ्याच्या वेढ्यामुळे सज्जनगडासह वैराटगड आणि पांडवगड देखील आता मोगली आक्रमणाच्या दाट छायेखाली आले होते. मोगल सरदार हमीद्दीन खान याने 9 डिसेंबर 1699 रोजी वैराट गडकिल्ला काबीज केला. गडावरचे मराठे 2 दिवस लढले, पण मोगलांच्या संख्येने मोठ्या असलेल्या सैन्यासमोर या मराठ्यांना माघार घ्यावी लागली आणि वैराटगड मोगलांच्या कब्जात गेला. आता मोगलांचे सैन्य वाई, वैराटगड या परिसरात सर्वत्र पसरलेले होते आणि वाईला तर मोगलांचे महत्त्वाचे लष्करी ठाणेच होते. वाईच्या मोगली ठाण्यावर नाहर खान नावाचा सरदाराला औरंगजेबाने ठाणेदार म्हणून नेमले. इथून जेमतेम 30 किलोमीटर वर औरंगजेब स्वतःच्या लाखोच्या फौजेसह साताऱ्याला हजर होताच. 13 डिसेंबर 1699 ला वाईचा मोगली ठाणेदार असलेला नाहर खानाचा मुलगा मोहम्मद इब्राहिम याला वैराटगडाची किल्लेदारी औरंगजेबाने दिली. गडावर असलेल्या मोगली सैनिकांच्या जोडीला आणखी जादा 150 सैनिक आणि तोफा चालवणारे गोलंदाज देखील औरंगजेबाने यावेळी वैराटगडाचे संरक्षण करण्यासाठी या नवीन किल्लेदाराला दिले. नागेवाडी हे गाव वाईपासून जेमतेम 9 ते 10 किलोमीटरवर आहे, तर बावधनपासून 3 ते 4 किलोमीटरवर आहे. पुणे सातारा हायवेवरील पाचवडपासून बावधन 7-8 किलोमीटरवर आहे, तर वैराटगड त्यापेक्षाही जवळ आहे. वैराटगडावर पायथ्याच्या व्याजवाडी, मालुसरेवाडी, आसले, मसबे इत्यादी गावातून वाटा आहेत. वैराटगडावरती बुरुजासह महादरवाजा आणि देवड्यांचे अवशेष आणि हनुमान मंदिर, शिवस्मारक, त्याचबरोबर महत्त्वाच्या वास्तू म्हणजे वैराटेश्वर मंदिर आणि गगनगिरी महाराजांचा पडका मठ या वास्तू आहेत. गड सर्व बाजूने तटबंदीने वेढलेला आहे, पण त्या तटाची सध्या खूपच पडझड झालेली आहे. महाजूर पाटलांनी आपले लोक बरोबर घेऊन मोगलांच्या ताब्यातील वैराटगडावर हल्ला केला. गडावर मोठ्या संख्येने असलेल्या मोगलांच्या विरुद्ध लढून त्यांना कापून काढून त्यांचा पराभव करून महाजूर पाटलांनी वैराटगड जिंकला. स्वराज्याचे भव्य निशाण महाजूर पाटलाच्या शौर्याने वैराटगडावर दिमाखाने फडकू लागले. महाजूर पाटलांच्या जबरदस्त धाडसामुळे आणि त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचे प्राण असलेला अनेक किल्ल्यांच्या पैकी एक असलेला महत्त्वाचा असा वैराटगड किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल झाला. खरोखरीच वैराटगड जिंकण्याचे अक्षरशः दिव्यच महाजूर पाटलांनी पत्करले आणि पूर्ण करून दाखवले. आणि असा हा महाजूर पाटलांचा दिव्य पराक्रम आपल्या इतिहासामध्ये नमूद झालेला आहे. महाजूर पाटलांनी केलेले या धाडसातील धोका इथे आपण लक्षात घेतला पाहिजे. साताऱ्याला अफाट मोगली सैन्यासह स्वतः औरंगजेब हजर होता. वाई शहरात लष्कराची मोठी छावणी होती. अशा परिस्थितीत वैराटगडावरील मोगलांच्या वरती हल्ला चढवून वैराटगड त्यांच्याकडून हिसकावून घेणे
म्हणजे क्रूर औरंगजेबाशी कट्टर वैर पत्करणे होते. बायका मुलांसह संपूर्ण कुटुंबच जीवे मारले जाण्याचा आणि सर्वस्वाची राख रांगोळी होण्याचा अत्यंत जीवघेणा असा धोका या धाडसामध्ये होता. पण हा धोका पत्करून औरंगजेबाच्या आणि त्याच्या अफाट मोगली फौजेच्या अक्षरशः नाकाखाली असलेला वैराटगड महाजूर पाटलांनी अफाट हिमतीने आणि शौर्याने जिंकून स्वराज्यात आणला. महार जातीतील या वीराच्या धाडसाचे, लढवय्येपणाचे आणि चमकदार स्वराज्य कार्याचे हे उदाहरण त्या दिव्य घटनेमुळे आपले डोळे केवळ उघडणारे आणि विस्फारणारेच नव्हे तर आपले डोळे दिपवून टाकणारे देखील आहे. महाजूर पाटलांच्या या अफाट शौर्याने आणि मौल्यवान स्वराज्य कार्यामुळे प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी इसवी सन 1700 साली महाजूर पाटलांना त्यांचे पाटीलकीचे वतन पुन्हा नव्याने बहाल केले. पण यानंतर 50 वर्षांनी गुरुवांनी पुन्हा उचल खाल्ली आणि तंटा उपस्थित केला. यावेळी सातारकर छत्रपती रामराजे यांनी वाई परिसरातील सर्व महत्त्वाच्या वतनदारांच्या साक्षीनिशी हे पाटीलकीचे वतन वंशपरंपरागत पुन्हा एकदा कायम करून त्याचे वतनपत्र महाजूर पाटलांना दिले. वैराटगडाच्या पायथ्यापासून बावधन मार्गे नागेवाडीला जाता येते. महाजूर पाटलांचे वंशज आजही नागेवाडीमध्ये राहतात. छत्रपतींनी त्या काळी केवळ पाटीलकीचे वतनच नाही, अफाट विस्ताराची जमिनी देखील कायम इनाम करून दिलेल्या आहेत. महाजूर पाटलांच्या वैराटगड जिंकण्याच्या पराक्रमाची छत्रपतींनी दिलेली ही एक प्रकारे पोचपावतीच आहे. गावात शिरताच आपल्या उजव्या हाताला ग्रामदैवत श्री काळूबाई देवीचे मंदिर आहे. मुख्य रस्त्याने तसेच पुढे गेले की आपण महाजूर पाटलांचे वंशज श्री बाबा बनसोडे पाटील यांच्या घरी पोहोचतो. नागेवाडीला आलेल्या शिवस्वराज्य भक्तांचे श्री बाबा पाटील आपुलकीने चहापाणी करून त्यांच्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास अभिमानाने सांगतात. नागेवाडी गावात अनेक ठिकाणी महार समाजातील व्यक्तींची अगदी जुन्या काळापासून ते आत्ता हल्लीच्या काळापर्यंत उभारण्यात आलेली अनेक समाधीस्थळे आहेत. या समाधीशिळांच्या वरती शिवपिंडी व पादुका कोरलेल्या सर्वत्र दिसतात. श्री काळूबाई देवीचे मंदिर जीर्णोद्धारित केले गेलेले आहे. मंदिरासमोरच असलेल्या चौथाऱ्यावर 2 शिवपिंडी व पादुका आहे. या शिवपिंडी आणि पादुका नागेवाडी गावातील सर्वात आधीच्या आणि सर्वात जुन्या आहेत हे बघता क्षणीच लक्षात येते. या चौथऱ्यामागे अनेक प्राचीन काळातील विरगळ ओळीने ठेवलेल्या आहेत. इसवी सन 13व्या-14व्या शतकातील हे विरगळ आपल्याला नागेवाडी गाव किती पुरातन आहे हे स्पष्टपणे निदर्शनात आणून देतात. मंदिराच्या आरसीसी इमारतीच्या आत श्री काळूबाईचे मूळ छोटे मंदिर आहे. जीर्णोद्धार करताना जुन्या मूर्ती झिजल्याने नवीन मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत, पण मूळ मूर्ती शेजारीच उजवीकडे खाली ठेवण्यात आलेल्या आहेत. यात श्री काळूबाईची मूर्ती, एक श्री भैरवनाथाची मूर्ती, एक 4 हात असलेली देवतेची मूर्ती इत्यादी मूर्ती आहेत. याच्यात मागील कट्ट्यावर ज्या नागवडसिद्ध देवाचे उल्लेख निवाडापत्रात आलेला आहे त्या देवाची म्हणजे नागदेवतेची मूर्ती आहे. या मूर्तीच्या शेजारी असलेली उजव्या हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कलशासारखी वस्तू घेतलेली एक वीर मूर्ती आहे. ही मूर्ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण हीच मूर्ती वैराटगड जिंकणाऱ्या महाजूर नागनाथ पाटील यांची मूर्ती आहे अशी माहिती मिळते. ही माहिती आपल्याला श्री बाबा पाटील यांच्याकडून मिळते आणि पूर्वापार वाडवडिलांच्या पासून ते या मूर्तीची पूजा वैराटगड जिंकणाऱ्या महाजूर नागनाथ महार पाटील यांची मूर्ती म्हणूनच करीत आलेले आहेत. यांना देवीचा शिपाई देखील म्हणतात. वैराटगड जिंकणाऱ्या महाजूर पाटलांची स्मृती या मूर्तीच्या रूपाने अगदी मराठेशाहीच्या काळापासून आजपर्यंत जपली गेली आहे. आता या महाजूर पाटलांची समाधी नेमकी कोणती हे ठामपणे पुराव्यानिशी सांगता येणे अवघड आहे. पण अंदाजप्रमाणे मंदिरासमोरच्या चौथाऱ्यावर ज्या शिवपिंडी किंवा पादुका आहे तीच महाजूर पाटील यांची समाधी असावी. ग्रामदेवतेच्या अगदी नजरेसमोर समाधी बांधणे इतकी महत्त्वाची व्यक्ती महाजूर पाटील हे होते आणि नागवाडी गावच्या इतिहासात ते एकमेव असे व्यक्ती आहेत. शिवाय ही समाधी नागवाडी गावातील सर्वात जुनी आणि सर्वात आधीची आहे. देवाच्या अगदी समोर आणि महत्त्वाच्या स्थानी असलेल्या अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक वीरांची आणि व्यक्तींची समाधीस्थळे आपण पाहिलेली आहेत. श्री काळूबाई मंदिराच्या अगदी समोर असलेली समाधी हे महाजूर पाटलांचीच समाधीस्थळ असावे असा एक निष्कर्ष आपण निश्चित सांगू शकतो.
छत्रपती शिवरायांच्या काळापूर्वीपासूनच महार समाज हा आपल्या गावाचा एक अविभाज्य, आवश्यक आणि महत्त्वाचा असा घटक होता. या लढवय्या समाजाला शिवरायांच्या कारकिर्दीपासूनच स्वराज्य कार्यामध्ये सामावून घेतले गेले होते. मराठी मुलखातील इतर जातींच्या बरोबरच स्वराज्य स्थापनेच्या, विस्ताराच्या आणि रक्षणाच्या कार्यात महार समाज सर्वांच्या बरोबर या महान कार्यात सहभागी होता. गाव पातळीवर जातींमध्ये विभागला गेलेला त्या काळचा सर्व हिंदू समाज ज्यावेळी अस्तित्वावरच घाला येई, गावावरच संकट येई, स्वातंत्र्य नष्ट होण्याची वेळ येईल, त्यावेळी ते जात-पात विसरून एकत्र येत होता. धर्म, संस्कृती, परंपरा, भाषा, प्रदेश अशा अनेक समान धाग्यांनी बांधले गेलेले मराठी लोक संकट प्रसंगी एक झाल्यानेच अनेक महाकार्य झाल्याचे आपल्या महाराष्ट्राचा इतिहासच सांगत आहे. खरे तर शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापल्यापासून ते मराठीशाहीच्या अंतापर्यंत हजारो वीरांनी अफाट पराक्रम केले. शेकडो वीरांनी लढायात आपले प्राण देखील खर्च केले. पण इतिहासामध्ये यातील अनेक वीरांची नोंद झालीच नाही. काही वीरांची शौर्यगाथा ऐतिहासिक कागदपत्रामध्ये नमूद झाली, पण त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे मात्र गायले गेले नाहीत. प्रत्यक्ष कागदपत्रात पुराव्यानिशी नमूद असलेले हे वीर आणि त्यांचा पराक्रम सर्वसामान्य इतिहास भक्तांपासून दूर अंधारातच आणि अज्ञातवासातच राहिला. नागेवाडीचे महाजूर पाटील हे असेच कागदपत्रातून पुराव्यासह नोंदले गेले, पण प्रसिद्धीपासून आजवर वंचित राहिलेले स्वराज्यवीर आहेत. केवळ महार जातीलाच नव्हे, संपूर्ण मराठी मुलखाला अत्यंत अभिमान वाटावा अशा वीराचे योग्य प्रकारे स्मारक व्हायलाच पाहिजे. वैराटगड, नागेवाडी किंवा वाईच्या परिसरात महाजूर पाटलांचे उचित प्रकारे स्मारक होऊन त्यांचा वैराटगड जिंकण्याचा पराक्रम सर्वांना कळेल अशा पद्धतीने मांडला गेला पाहिजे. आणि अशाच स्मारकामधूनच सध्याच्या पिढीकडे आणि पुढच्या पिढीकडे हा इतिहास माहीत होऊन पुढेही चालत राहतो. हा महाजूर पाटलांच्या मोगलांच्या ताब्यातील वैराटगड जिंकून स्वराज्यात आणल्याचा पुराव्यानिशी असलेला इतिहास म्हणजेच शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील 18 पगड जातींच्या योगदानाचा प्रत्यक्ष पुरावाच आहे. या कार्यात अनेक जातींचा समावेश आहे, पण इतिहासात असूनही दुर्लक्षित राहिलेला महार, मांग, बेरड, रामोशी या शूर पण प्रसिद्धीपासून वंचित राहिलेल्या जातींमधील आणखी 20 स्वराज्यवीरांची शौर्यगाथा पुढील काळात सादर होणार आहे. हे 20 वीर छत्रपतींच्या स्वराज्य कार्यासाठी लढाईत शौर्य गाजवलेले आणि रणांगणावर वीरगती पावलेले असे आहेत. तर अशी ही महाजूर पाटलांची वैराटगड किल्ला मोगलांच्या ताब्यातून हिसकावून घेऊन स्वराज्यात दाखल करण्याचा दिव्य इतिहास आणि त्यांच्या नागेवाडी गावातील देवतांची आणि समाधीस्थळांची माहिती या व्हिडिओतून आपल्याला दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एक सुंदरशी कमेंट देखील करा, कारण आपली एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ताकद देते. बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ माझे तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. जय शिवराय.